नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचा आपल्या स्मार्ट विद्यार्थी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर. तर आज आपण इतिहास या विषयावर महत्त्वाचे म्हणजेच परीक्षेला विचारले जाणारे महत्त्वाचे 10 प्रश्न आपण घेणार आहोत. यासोबतच तुम्हाला त्या प्रश्नाच्या प्रॉपर एक्सप्लेनेशनसुद्धा देण्यात येईल. तर चला मग आजच्या प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, भारतात येणाऱ्या युरोपियन कंपन्यांचा क्रम लावा. तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पोर्तुगीज, ब्रिटिश, डच, डॅनिश, फ्रेंच. मित्रांनो, पहिल्यांदा पोर्तुगीज आले, त्यानंतर ब्रिटिश कंपनी आली, त्याच्यानंतर डच आले, त्याच्यानंतर डॅनिश आले आणि सर्वात शेवटी फ्रेंच. 1498मध्ये वास्को द गामा सर्वप्रथम भारतात आला. केरळ राज्यातील म्हणजे आधीचे त्रावणकोर, आताचे केरळ, त्या केरळमधील कालिकत बंदर आहे, त्या बंदरावर राजा सामुद्री यांनी त्यांचे स्वागत केले. ॲक्च्युली जो राजा सामुद्री होता त्याला लोक झामोरीन म्हणत होते, पण झामोरीन या शब्दाचा अर्थ आहे समुद्राचे राजे. साओ गॅब्रियल या जहाजात वास्को द गामा बसला होता. 173 खलाशी घेऊन तो आपल्या भारताच्या शोधात निघाला होता. तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पोर्तुगीज, ब्रिटिश, डच, डॅनिश, फ्रेंच. प्रश्न क्रमांक 2, भारतात सर्वाधिक काळ व्यापार करणारी कंपनी कोणती? पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, ब्रिटिश. तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पोर्तुगीज. 1498मध्ये वास्को द गामा म्हणजे हा पोर्तुगीज खलाशी होता, तो आपल्या भारतात आलेला होता आणि हे 1961मध्ये पोर्तुगीज आपल्या भारतातून वापस गेले. मित्रांनो, गोवा मुक्ती संग्रामासाठी भारतीय सशस्त्र दलांनी राबवलेल्या लष्करी कारवाईला ऑपरेशन विजय असे नाव देण्यात आले होते. 17 डिसेंबर 1961मध्ये या संग्रामासाठी भारतीय भूदल, नौदल, वायुदल या तिन्ही दलांनी एकत्रितपणे भाग घेतला होता. आणि तसेच सर्वाधिक काळ राज्य करणारी कंपनी असा प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचे उत्तर राहील ईस्ट इंडिया कंपनी. ईस्ट इंडिया कंपनी जी आहे ते इसवी सन 1600मध्ये आपल्या भारतात आलेली होती आणि 1947मध्ये आपला भारत स्वतंत्र झाला, त्यावेळेस ही कंपनी आपल्या देशात परत गेली. तर या प्रश्नाची योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक 1, पोर्तुगीज. प्रश्न क्रमांक 3, पोर्तुगीज व्यापाऱ्यांची पहिली वसाहत कोणती होती? कुन्नूर, गोवा, कोचीन, कालिकत. तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कोचीन. मित्रांनो, कोचीन हे 1503मध्ये पोर्तुगीजांची वसाहत झालेली आहे. अल्फान्सो डी अल्बुकर्स याने ही वसाहत स्थापन केलेली आहे कोचीनमध्ये आणि ही वसाहत 1503मध्ये त्यांनी स्थापन केलेली आहे. तर इंग्रजांची पहिली वसाहत सुरत ही आहे, हे सर्वांना माहीत आहे, पण सुरत ही पश्चिम तटावरील वसाहत आहे. मग इंग्रजांची पूर्व तटावरील वसाहत मसुलीपट्टणम आहे, ते 1611मध्ये निर्माण झाली होती. आणि ऑप्शनमध्ये जे कुन्नूर आहे ते कुन्नूरसुद्धा पोर्तुगीजांची ही दुसरी वसाहत आहे. त्या वसाहतीची स्थापना आहे 1505मध्ये ही वसाहत स्थापन झालेली होती. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक 3, कोचीन. प्रश्न क्रमांक 4, भारतातील पहिली प्रिंटिंग प्रेस म्हणजे छापखाना कोणी सुरू केला? इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच. तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पोर्तुगीज. पोर्तुगीजांनी 1556मध्ये गोवा या शहरामध्ये भारतातील पहिला छापखाना सुरू केलेला आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील पोर्तुगीज. प्रश्न क्रमांक 5, भारतात येणारा पहिला इंग्रज कोण होता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, जॉन मिल्टन हॉल. मित्रांनो, 1599मध्ये जॉन मिल्टन हॉल हा आपल्या भारतात आला होता. प्रश्न क्रमांक 6, मद्रास या शहराचा निर्माता कोण होता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, फ्रान्सिस डे. फ्रान्सिस डे हा एक ब्रिटिश अधिकारी होता. 1639मध्ये भारताच्या पूर्व तटावर एका संस्थानाकडून एक गाव मिळवला आणि त्या गावाला एक नाव दिले, तो नाव आहे मद्रास. असे या मद्रास शहराची निर्मिती झाली.
पर्यायामध्ये जॉर्ज चार्नोक आहे. याने 1698मध्ये बंगाल प्रांतातील 3 गाव मिळून कलकत्ता शहर हे नाव दिले. म्हणजेच हा कलकत्ता शहराचा निर्माता आहे. ते 3 गाव आहेत, सातुनाती, कालिकाता आणि गोविंदपूर. हे 3 गाव मिळून त्याने कलकत्ता शहराची निर्मिती केली आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक 2 फ्रान्सिस डे. प्रश्न क्रमांक 7 पॉंडिचेरी शहराचा निर्माता कोण आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फ्रान्सिस डी मार्टिन. 1672मध्ये फ्रान्सिस डी मार्टिन भारतात आला. हा फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला गव्हर्नर आहे. मार्टिन याने दक्षिण भारतात वलीकोंडपुरम येथे मुघलांच्या सुभेदाराकडून एक गाव मिळवला आणि त्या गावाचा चांगला विकास केला आणि त्या गावाला एक नाव दिले, पॉंडिचेरी. अशी या पॉंडिचेरी शहराची निर्मिती झाली. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक 4 फ्रान्सिस डी मार्टिन. प्रश्न क्रमांक 8 प्लासीची लढाई कधी झाली? 1813, 1757, 1753, 1809. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1757. 23 जून 1757 रोजी रॉबर्ट क्लाईव्ह आणि बंगालचा नवाब सिराजुद्दौला या दोघांमध्ये ही प्लासीची लढाई झालेली आहे. कलकत्त्याची अंधार कोठडी या घटनेवरून ही लढाई झालेली आहे. प्लासी हे ऐतिहासिक ठिकाण भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील भागीरथी नदीच्या काठावर वसलेले आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक 2 1757. प्रश्न क्रमांक 9 कोणत्या तहाने बंगालमध्ये दुहेरी शासन पद्धती सुरू केली? एक्सला चापलचा तह, अलाहाबादचा तह, सुरतचा तह, पुरंदरचा तह. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अलाहाबादचा तह. मित्रांनो, प्लासीची लढाई इंग्रज जिंकल्यानंतर बंगाल प्रांतात वातावरण खूप बिघडले होते. त्यामुळे 1765मध्ये शुजाउद्दौला जो अवधचा नवाब होता, मुघल बादशाह शाह आलम दुसरा, बंगालचा नवाब निजामुद्दौला आणि रॉबर्ट क्लाईव्ह यांच्यात हा तह झाला. या तहामधून इंग्रजांना बंगाल प्रांतात शांतता प्रस्थापित करण्याचा आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे महसूल गोळा करण्याचा अधिकार मिळाला होता. इथपासून कंपनीने भारताच्या राजकारणात हस्तक्षेप करायला सुरुवात केली होती. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अलाहाबादचा तह. प्रश्न क्रमांक 10 कोणत्या कायद्याने कलकत्ता येथे प्रथमतः सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली? 1778चा कायदा, 1773चा कायदा, 1772चा कायदा, 1830चा कायदा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1773चा कायदा. मित्रांनो, 1773चा कायदा म्हणजेच 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट. या ॲक्टने 1774मध्ये या कलकत्ता सुप्रीम कोर्टाची स्थापना केली. या सुप्रीम कोर्टाचे पहिले अध्यक्ष होते एलिझा इम्पे आणि यामध्ये 3 सदस्य होते, जॉन हाईड, माइन्स्टे आणि रॉबर्ट चेंबर. हे 3 सदस्य होते. हा पहिला सरकारी न्यायालय होता. हा सुप्रीम कोर्ट स्थापन झाल्याने केंद्रीय प्रशासनाची सुरुवात आपल्या भारतात प्रथमतः झालेली होती. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1773चा कायदा.